मित्रांनो, ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास विभाग. त्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका त्याला सुपरवायझर असे देखील म्हटले जाते. एकूण 102 जागांसाठी ही जाहिरात आलेली होती आणि 102 जागांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते, की 1,15,000 पर्यंत रजिस्ट्रेशन नंबर गेलेला आहे. परंतु खूप महिलांनी आणि मुलींनी फॉर्म भरून या ठिकाणी पेमेंट केलेलं नसतं. त्याच्यामुळे जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये पुढे गेलेला तुम्हाला बघायला भेटतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की एकूण 102 जागांसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि कॉम्पिटिशन किती प्रकारचे असणार आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि नोट्स कशाप्रकारे आहेत हे देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. इथं सर्वात मोठ्या प्रकारचं कॉम्पिटिशन असलेले तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर बघू शकता या ठिकाणी सकाळ न्यूज पेपरमार्फत आपल्याला ही अपडेट भेटलेली आहे. एकात्मिक बाल विकास योजनेत 102 पदांसाठी बघू शकता 88,768 अर्ज आलेले आहेत. मुख्य सेविकेच्या जागांसाठी प्रवेशपत्र उपलब्ध आहेत आणि खूप सर्व मुलींचं या ठिकाणी प्रवेशपत्र आलेले आहे. काही मुलींचं आणि महिलांचं सेंटर आपण जे 3 सेंटर टाकले होते त्याच्यापैकी देखील बाहेर गेलेले आहे. खूप मुलींचा प्रश्न आहे की ती बदलून घेता येईल का? तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बदलून घेता येणार नाही. जे सेंटर आलेले आहे तेथेच तुम्हाला जावे लागणार आहे परीक्षेसाठी. आणि मुलींना जर कोणाला या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल तर या ठिकाणी माझा डिस्क्रिप्शनमध्ये एक माझा नंबर देत आहे, त्याच्यावरती WhatsApp कॉन्टॅक्ट करा. तिथून मी तुम्हाला डाउनलोड करून देईल जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून. तर एकूण अर्ज आलेले आहेत. आता खाली जी वेगवेगळी माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी महत्त्वाची नाही. एवढे सांगणे महत्त्वाचे होते. परंतु आता एकूण जागा किती आहेत? तर एकूण 102 जागा आहेत. 102 जागा आहेत आणि 88,768 फॉर्म आलेले आहेत. तर एका जागेसाठी आता जर या ठिकाणी बघू शकता 88,768 भागिले 102 केल्यास एका जागेसाठी जवळ-जवळ बघू शकता 870 महिलांचे मुलींचे कॉम्पिटिशन असणार आहे आणि हे एकदम नेक्स्ट लेव्हलचे मोठ्या प्रमाणाचे कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला या ठिकाणी खूपच चांगल्या म्हणजे मार्क्स घ्यावे लागणार आहे याच्यामध्ये, तरच तुम्हाला याच्यामध्ये निवड झालेली तुम्हाला बघायला भेटेल. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोट्सचं जर सांगायचं ठरलं तर ते कशा प्रकारचं आहे मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. तर या ठिकाणी जे मराठी व्याकरण आहे सर्वात जास्त तुम्हाला समानार्थी शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार अशा प्रकारचे जे शब्दसंग्रह याच्यावरती प्रश्न विचारले जाते. त्याच लेव्हलचे एकदम जे TCS विचारते त्याच लेव्हलचे आपले नोट्स आहेत. मराठी व्याकरण तुम्ही एका दिवसामध्ये हे कव्हर करू शकता. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण व्हॅकॅब्युलरी जी आहे ती सेम त्याच लेव्हलची जे TCS IBPS विचारते त्याच लेव्हलचे आहे. जे गणित बुद्धिमत्ता जे टॉपिक आहेत जे TCS वारंवार रिपीट करते त्याच लेव्हलचे आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक जो PDF असणार आहे सर्व नोट्स PDF मध्ये भेटणार आहे. त्याची झेरॉक्स देखील तुम्ही काढू शकत आहेत. आणि जे सर्वात महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहेत. यात 3,500 प्लस या ठिकाणी वन लाइनर हे प्रश्न आहेत. याच्यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला फ्री भेटणार आहेत. आणि लेटेस्ट झालेले TCSच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्व भेटतील. आणि सर्वात म्हणजे याला ठिकाणी 10 प्रश्न जे संगणकचे असणार आहे त्याला 20 गुण असणार आहे. संगणकचे प्रश्न देखील भेटणार आहेत. म्हणजे एकूण हे 5-6 जे विषय आहे सर्व PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे. आणि सर्व PDFची किंमत फक्त 149 आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कोणत्याही YouTube चॅनलवरती किंवा Telegram ग्रुपवरती नोट्स भेटणार नाहीत आणि त्याही PDF स्वरूपामध्ये ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. तुम्हाला या नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि ICDSच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. तुम्हाला सर्व नोट्स PDF मध्ये उपलब्ध होतील. तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमी या YouTube चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. आणि आपला जो ICDSचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, WhatsApp ग्रुप आहे, नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.